अंबाझरी येथे राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल। तसेच या जागेवरील खासगी प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे सांगितले। फडणवीस यांच्या आश्वासनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली। म्हणजे मला हे माहिती आहे की त्यावेळेस सरकार वेगळं होतं, तरी विकास भाऊ स्वतःच्या सरकारच्या विरोधात देखील त्यावेळी आवाज उठवत होते आणि आपण सगळ्या महिला या सातत्याने या ठिकाणी आंदोलन करत होत्या। आणि मागच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे एक बैठक झाली, त्या बैठकीनंतर आपण त्याच्यावर स्थगिती दिली आणि स्थगिती तोंडी नाही, आपण लेखी स्थगितीच त्या ठिकाणी दिली होती। परंतु तरी देखील हे आंदोलन सुरू राहिलं, कारण आपल्या काहींच्या मनात शंका होती की स्थगिती उठवली तर जाणार नाही ना। खरं म्हणजे एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही काही सकाळी झोपून उठलो तर नेते आणि रात्री झोपलो तर वेगळे असे नाही आहोत। 30-32 वर्ष राजकारण करतो, 25 वर्ष विधानसभेमध्ये आहोत। त्याच्यामुळे जे निर्णय घेतो ते जबाबदारीने घेतो आणि त्यामुळे आपलं आंदोलन या ठिकाणी सुरूच राहिलं। मी आज देखील बैठकीमध्ये सांगितलं की मला याचं दुःख झालं की मी स्वतः लेखी स्थगिती दिल्यानंतर देखील अशा प्रकारे आंदोलन हे सुरू राहिलं, पण आपण देखील त्याची कारणं सांगितली। त्याच्यामुळे आता त्या कारणांमध्ये आपल्याला जाण्याचं कारण नाहीये आणि म्हणून आजच्या बैठकीत आपण हे ठरवलेलं आहे। पहिली गोष्ट तर या संदर्भात लवकरच आपण लेखी आदेश देखील तुम्हाला देऊ, पण जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे काही या ठिकाणी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे हे पूर्णपणे स्वतः राज्य सरकार हे त्या ठिकाणी तयार करेल। कोण्याही खासगी व्यक्तीला आम्ही ते देणार नाही, हा निर्णय आपण केला। दुसरा निर्णय, इथला जो काही प्रकल्प आहे तो रद्द करण्याच्या संदर्भातली शासनाची भूमिका आहे। तो रद्द करताना त्याच्यामध्ये कायदेशीर त्रुटी राहू नयेत किंवा उद्या आम्हालाच त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायची वेळ येऊ नये की सरकारने आम्हाला दिला आणि सरकारनेच रद्द केला। आणि म्हणून या संदर्भात जे राज्याचे महाअधिवक्ता आहेत, अॅडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन हे घेण्यात येईल आणि त्यांच्या ओपिनियननुसार पुढची जी कारवाई आहे ती कारवाई रद्द करण्याची ती या ठिकाणी आपण निश्चितपणे करू। आणि यासोबत आपला जो बगीचा आहे तो देखील ह्या प्रकल्प सुरू असल्यामुळे लोकांकरता बंद होता, तर तो लवकरात लवकर लोकांकरता खुला कसा करता येईल, त्यात जे काही छोटे मोठे कामं करायचे आहेत तेवढं करून तो लोकांना कसा खुला करता येईल, या तीनही गोष्टी या आपण करू। आणि आता याची सगळी कारवाई पूर्ण झाल्यानंतर केवळ सांस्कृतिक भवनच नाही तर मग त्याच्यानंतर जो काही प्रकल्प करायचा आहे तो देखील शासनाकडनंच म्हणजे शासनाच्या निधीतनंच आपण तो प्रकल्प त्या ठिकाणी कसा करायचा त्या संदर्भातला निर्णय हा निश्चितपणे घेऊ। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या संदर्भात कालही आमची भूमिका तीच होती, अशी भूमिका तीच आहे, भूमिकेत कुठलाही बदल नाही आहे। आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा आणि आता हे जे काही मी सांगितलेलं आहे हे जिल्हाधिकारी आपल्याला लेखी देखील कळवतील, पण त्याची वाट न पाहता आता आज मी स्वतः या ठिकाणी आलोय, त्यामुळे माझा मान ठेवून आता बघा मलाच बोलू देत नाही तुम्ही, कसं होईल म्हणजे ते जिल्हाधिकारी देतील। आता आपलं बैठकीत देखील ठरलंय, मी आज या ठिकाणी आलोय आपल्याला विनंती करण्याकरता आलोय की आपल्या बाजूने आम्ही उभे आहोत। त्याच्यामुळे आता माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी हे जे काही या ठिकाणी इतके दिवस जवळपास 200 दिवस आपण 272 दिवस आपण सगळ्यांनी हे जे काही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे आंदोलन आपण स्थगित करावं। आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे आपल्या मनासारखी कारवाई ही या ठिकाणी आपण करू, ती लवकरात लवकर करू। आणि त्या संदर्भात हे जे काही सांस्कृतिक भवन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तयार करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या नागपूरशी स्मृती जुडलेल्या आहेत, धम्मदीक्षा ही नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरची निवड केली आणि नागपूरला ती दिली आहे। त्याच्यामुळे त्याला साजेसं अशा प्रकारचं या ठिकाणी हे आपण भवन निश्चितपणे तयार करू, हा विश्वास मी आपल्याला देतो।
आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी जी काही या ठिकाणी 272 दिवस हे आंदोलन केलं त्याबद्दल खरोखर मी आपलं कौतुक करतो. आणि आता आंदोलन करण्याची गरज नाहीये, शासनाची तुमची भूमिका सारखी आहे, तुम्ही आंदोलन स्थगित करावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत. राज्यातील महानगरपालिका नगरपालिकांमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना कायम करावे, तोपर्यंत कंत्राटी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समान काम समान वेतन लागू करावे. स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा. या व इतर मागण्यांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या राणीबाग ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रमुख सरचिटणीस कॉम्रेड गणेश शिंगे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली. आमच्या हक्काचा सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महानगरपालिका अंतर्गत साफसफाईचं आणि घनकचरा व्यवस्थापनाचं, कचरा उचलणे, कचरा संकलन करणे आणि वाहतूक करणे या सर्व कर्मचाऱ्यांनी आज आपले दैनंदिन काम सकाळी 6 वाजल्यापासून बंद करून R&B इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या विमानतळावर येऊन ठिय्या आंदोलन करीत आहेत. कारण असं आहे की या कामगारांच्या वेतनासाठी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून महानगरपालिका प्रशासन आणि R&B इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे अशोक पाल यांच्याकडे वेळेवर वेतन मिळावं यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही महिन्याच्या 10 तारखेला वेतन देण्याच्या ऐवजी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली. 16 तारखेला बघितली, 17 तारखेला बघितली. 17 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या कामगारांच्या खात्यावर त्यांचं गेल्या महिन्याचं पगार न पडल्यामुळे आज आम्ही 18 तारखेला R&B इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या वाहनतळावर शहरातील एक ना एक सफाई कामगार काम बंद करून या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे. त्याचं कारण असं आहे की कामगार निर्मूलन अधिनियम 1971च्या कायद्याप्रमाणे कंत्राटी कामगारांचे वेतन महिन्याच्या 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत होणं बंधनकारक. या कायद्याची उघडपणाने पायमल्ली करून महानगरपालिका प्रशासनाने R&B इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचा अशोक पाल यांनी कामगाराची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. ज्यामुळे या कामगारांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही संकट येत आहेत त्यामुळे त्यांचं उपासमारीला सामना करावा लागत आहे. म्हणून आमची पगार 7 तारखेची 10 तारखेपर्यंत व्हावी, परंतु प्रशासनाने महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच्या अनुषंगाने महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनला पत्र देऊन ही पगार एका कारणासाठी 15 तारखेपर्यंत करतो म्हणून आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. 15 तारीख गुजरल्यानंतरही 17 तारखेपर्यंत पगार होत नाही. मग कामगाराचे उघड त्यांनी आर्थिक पिळवणूक करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही आमच्या न्याय हक्काच्यासाठी पगारीसाठी महानगरपालिकेच्या या वाहनतळावर ठिय्या आंदोलन करून बंद आंदोलन करून बसलेले आहोत. वर्षावास निमित्ताने कोल्हापूर येथील वसंत हरी मल्टीपर्पज हॉल फुलेवाडी रोड येथे 22 ऑक्टोबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. याबद्दलची माहिती संयोजक अशोकराव साळुंखे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. सर्वांना जय भीम. वर्षावास निमित्त वसंत हरी मल्टीपर्पज हॉल फुलेवाडी कोल्हापूर येथे 22 ऑक्टोबर 2023 रोजी धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. ही धम्म परिषद सर्व शिक्षण संघटना, इतर सर्व संघटना हे आयोजक आहेत. तर ही संघटनेमध्ये आपण जे काम करतोय त्या सर्वांच्या मिळून 22 ऑक्टोबर 2023ला मोठ्या प्रमाणात धम्म परिषद घेतोय. आम्ही 2021 पासून धम्म परिषद घेत आहे. ही आताची तिसरी धम्म परिषद आहे. ही 2023 रोजी घेतोय. ह्या धम्म परिषदेचे महत्त्वाचे म्हणजे वक्ते आहेत नंदकुमार साळवी जे धम्म पाली भाषेचे अभ्यासक आहेत. त्याचप्रमाणे नाशिकचे भंते आहेत धम्मगुरू गोविंद मानदो, हे पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत हरीश भालेराव सर, जे प्राचार्य म्हणून काम केलं, त्यांचं देखील आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच अमित मेधावी म्हणून आहे, ते पण गाड्या अभ्यासक आहे, त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे. तर हा कार्यक्रम 3 सत्रामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य आहे. या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे अशी मी अशोकराव साळुंखे धम्म आयोजक सर्वांना विनंती करत आहे.
15 ऑक्टोबर रोजी पुणे ते नागपूर एक खासगी स्लीपर बसचा चालक समृद्धी महामार्गावर मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती, कारण अनेक बळी या समृद्धी महामार्गावर आजपर्यंत गेले आहेत। याची दखल घेत बुलढाणा उपप्रादेशिक विभागाच्या वतीने या वाहन चालकावर आज मेहकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार। 15 ऑक्टोबर रोजी पुणे ते नागपूर जाणारी स्लीपर कोच बस, ज्याच्यामध्ये त्या बसचा जो काही वाहन चालक आहे हा मोबाईल पाहत ते वाहन चालवत होता समृद्धी महामार्गावरती। तर असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। तर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आणि माननीय परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार सदर वाहन चालक धनंजय कुमार सिंग याच्यावरती पोलीस विभागाच्या मदतीने मेहकर पोलीस स्टेशन या ठिकाणी IPC 279, IPC 336 व मोटर वाहन कायदा 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझं आव्हान आहे समृद्धी महामार्गावरती वाहन चालवणाऱ्या सर्व वाहनधारकांना की आपण समृद्धी महामार्गावरती वाहन चालवत असताना लेनची शिस्त पाळा। याचसोबत जे काही वाहनाकरता स्पीड मर्यादित केलेलं आहे त्या स्पीडच्या मर्यादेमध्ये वाहन चालवा। फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा। पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका। तुमची रुचकर वेज करी तयार। सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी आयोजित संविधान बचाव देश बचाव परिषदेचे आयोजन तापडी या नाट्यमंदिर येथे संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संभाजी भगत हे होते, तर या परिषदेचे प्रमुख व्याख्याते म्हणून दिल्ली विद्यापीठचे डॉक्टर लक्ष्मण यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। मी ही परिषद का आयोजित केली? इथे मनवादी लोक संविधानावर घाला घालत आहे, तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यावं। म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लोकांना न हिंदुस्थानी बनवलं, न कुठली जात धर्म पंथ संप्रदाय बनवलं, तर इथल्या लोकांना त्यांनी भारतीय बनवलं। बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला प्रजासत्ताक केलं। प्रजासत्ताक केलं म्हणजे काय केलं? सार्वभौम केलं आणि ही सार्वभौम शक्ती प्रजेच्या हाती दिली। म्हणजेच या देशामध्ये न कुठला राजा ताउम्र लड़ते हुए इस पूरे इलाके को विचारधारा के लिहाज से इतना मजबूत किया है। आज लोग कह रहे हैं कि गाडे साहब बीमार हैं इसलिए नहीं आ पाए। नहीं साहब, ये समाज बीमार था, उसे ऐसे लोगों ने ठीक किया है। वो तो अभी भी हमारे बीच में हमारे संघर्षों के साथ है। तो जो काम उन्होंने किया है, और जो माता जी जब बोल रही थी, और उस समय एक बात बहुत महत्वपूर्ण जो समझ पाया कि विद्यार्थियों की छात्रवृत्ति फेलोशिप उसे कैसे मिले, वहां से लेकर के राष्ट्रपाल जी बोलते हुए उन्होंने बताया कि साहब आप ये मानकर चलें, इस पूरे इलाके में जो भी
सामाजिक न्याय और संविधान को मानने वाले नेता पैदा हुए होंगे ना, उन सब के गुरु रहे गाडे साहब, और उन्होंने इनसे एक नर्सरी लगाई जिसमें आज इतने लोग खड़े हुए हैं। तो मैं बहुत सम्मानित महसूस कर रहा हूं कि आज आपके बीच में उनको सुनने का मौका मिला उनको। और मैं कहूं कि आप जब बोल रही थी तो मुझे लगता था कि मेरी माँ बोल रही है। वो इस तरह से उम्र के इस पड़ाव पर जिस तेवर के साथ, जिस हिम्मत के साथ जब यहाँ खड़े होकर बोल रही थी, और संभाजी बैठे हुए हैं और तमाम लोग, जब इन लोगों को देखते हैं ना, तो जिस दिल्ली की बात हमारे संचालक महोदय कह रहे थे, बहुत खूबसूरत संचालन कर रहे हैं, इन्होंने एक बार हाथ उठवाया, देखो तब भी मैं समझ गया। मराठी में पूछ रहे कितने लोग अपने को तरुण समझते हैं, अपने को नौजवान समझते हैं। सबसे पहला हाथ बाबा ने उठाया था। हम सब उम्र से नहीं, विचारों से अपने को नौजवान समझते हैं। और जिसके पास विचार इतना शानदार हो, उन्होंने ये बात कही ना, दिल्ली से आए नहीं, दिल्ली कोई बहुत अच्छी जगह नहीं, दिल्ली से दूरी मिल गई। और संभाजी को सुनते हुए इन्होंने तो बहुत सारी बात कही। यहाँ चोर चीटर बैठे, अरे भाई कहाँ, वहां वो हमारे सपनों को लूट रहे हैं, वो हमारे देश को बेच रहे हैं, और वो हमारे प्यारे संविधान को बदलना चाहते हैं। और तब मैं यहाँ जब आया और एक सांस्कृतिक कार्यक्रम चल रहा था, उन्होंने कहा गाते हुए कि गौतम की जमीन को वीरान नहीं होने देंगे और इस देश में दूसरा संविधान नहीं होने देंगे। तब हमें लगा कि कितने शानदार कार्यक्रम में आया हूं। ये इस कार्यक्रम की हिम्मत है। आपकी हिम्मत लेकर हम दिल्ली लौटेंगे और वहां के जालिम तानाशाहों की आंख में आंख डाल करके आपकी हिम्मत से ये फिर से बोलने जाएंगे कि चाहे कुछ भी हो जाए, बाबा साहब के मानने वाले जब तक हैं, इस देश में संविधान को कोई हाथ नहीं लगा सकता, और उसे बदलने की बात छोड़ दो। साहित्यिक भीमराव राऊत लिखित निर्मल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या भारतीय संविधान निर्मितीत डॉक्टर B.R. आंबेडकरांचे योगदान या ग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी संस्थापक कुलगुरू तथा राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात लातूर येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथांचा मराठीत योग्य असा अनुवाद होणं, आटोपशीर अनुवाद होणं ही काळाची फार मोठी गरज आहे। ती गरज राऊत सरांनी अंशतः का होईना भरून काढलेली आहे। राज्यघटना हा कमालीचा तांत्रिक असलेला पण तुमच्या आमच्या सगळ्या जगण्याला आकार देणारा, जगण्यात चैतन्य निर्माण करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे। तो ग्रंथ इतक्या सुबोधपणे नीटनेटकेपणानं मराठीत आला, त्यातले सगळे तपशील रोडे सरांनी समजावून सांगितले आणि राज्यघटनेचा गाभा काय असतो त्याची तात्विक मांडणी वाघमारे सरांनी केली। मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा झालेला सोहळा नांदेडच्या इतिहासातला एक ऐतिहासिक सोहळा आहे असं मला वाटतं। आजचं पुस्तक म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे। जो बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस 13वा व्हॉल्यूम आहे, त्या व्हॉल्यूममधील फक्त राज्यघटनेशी संबंधित भागाचा मी अनुवाद केलेला आहे। तो 682 पानाचा आहे। बाबासाहेबांच्या फक्त 2च भाषणांचा उल्लेख होतो, एक 17 डिसेंबर 1946 आणि 25 नोव्हेंबर 1949। परंतु बाबासाहेबांनी प्रत्येक अनुच्छेद, त्या अनुच्छेदाचं केलेलं स्पष्टीकरण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। ते लोकांनी वाचावं आणि बाबासाहेबांच्या म्हणजे जे काही म्हणजे
जे बाबासाहेबांनी घटनेचं नेतृत्व केलं त्याचं मूल्य समजून भीमराव राऊत यांनी खूप कष्ट करून अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं आणि मसुदा समितीतलं ऐतिहासिक काम हे सर्वसामान्य माणसांच्यासाठी विशेषतः दलित, उपेक्षित आणि वंचित यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाचा ध्यास घेतला. तो अतिशय मौलिक दस्तावेज या निमित्ताने सरांनी आपला सर्वांसमोर चित्रित केला. नवसाहित्यिकांना काय सांगाल आपण? नवसाहित्यकाला मी एवढंच म्हणेन की बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये जे अपील किंवा जे आव्हान केलं ते आव्हान काळजीपूर्वक वाचावं आणि त्याला अनुरूप कृती करावी एवढंच मी नवसाहित्यिकांना आणि नव तरुणांना आव्हान करू इच्छितो. इमिजिएट बॅकग्राऊंड म्हणजे आपलं स्वातंत्र्याचा लढा हाच त्याचा सोर्स होता आणि त्याच्यातूनच विचार येत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला. हा लढा अहिंसक मार्गाने करायचा होता. त्याच वेळेस लढ्यातील लोकांच्या लक्षात आलं होतं की या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म संप्रदाय आहेत, अनेक प्रांत आहेत. एवढ्या विविधतेने नटलेला दुसरा देश नाही आहे आणि हे लक्षात घ्या, या ठिकाणची विविधता आमचं विकनेस ही आहे आणि स्ट्रेंथ ही आहे. आमची शक्ती ही या विविधतेमध्ये आहे आणि आमची कमजोरी देखील याच्यामध्ये आहे. कारण एवढ्या विविधता लोकांना एकत्रित घेऊन चालणं हे अतिशय कठीण आहे आणि म्हणून याचा विचार करत असताना संविधान सभेने किंवा त्यावेळेचे जे कोणी नेते होते त्यांनी असा विचार केला की आपल्याला कुठली लोकशाही मान्य करायची आहे. ब्रिटिशांचं राज्य इथं 150 वर्षांच्या पेक्षा अधिक होतं. ब्रिटिशांच्या संस्था इथं रुजलेल्या होत्या. ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट हे संसदीय लोकशाहीवर चालत होतं, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणत होता. आपण वसाहतवादामध्ये होतो, परंतु फॉर्मॅट त्यांचा आपण घेतलेला होता. शासनाच्या वाढत्या खासगीकरण कंत्राटी नोकरीचे शासन निर्णय रद्द करण्याबाबत अकोल्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या आंदोलनाची मुख्य मागणी जी होती की सरकारी जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळा असतील त्याचं प्रायव्हेटायझेशन, ते कॉन्ट्रॅक्टवरती लोकांना चालवायला देणं आणि नोकर भरतीमध्ये कंत्राटी सिस्टीम आणणं, या दोन्ही निर्णयांच्या विरोधातला आजचा मोर्चा होता. कारण ह्या दोन्हीही निर्णय हे इथल्या वंचित समूहांच्या विकासाच्या, नोकरीच्या, शिक्षणाच्या सगळ्या संधींवरती गदा आणणारे आहेत असं आमचं मत आहे. याच्यानंतर हे आंदोलन जास्ती तीव्र केलं जाईल. लातूरमध्ये काल आंदोलन झालं, आज अकोल्यामध्ये होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आंदोलनं होती. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीस टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और साउजी खाना। और साउजी खाने को उसका असली स्वाद देते हैं साउजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक साउजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के साउजी मसाले। औरंगाबाद शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेले विपश्यना बुद्ध विहार धम्मभूमी बुद्धलेणी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी लाखो अनुयायी येऊन अभिवादन करतात। यामध्ये श्रामणेर शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे। या संपूर्ण विश्वामध्ये जम्बूद्वीप हे नावारूपाला आलेलं महान असा देश होता। भगवान बुद्धाचा जन्म जम्बूद्वीपामध्ये झाला। बुद्धगयेमध्ये संबोधी प्राप्त केल्यानंतर सम्यक संबुद्धांनी सारनाथ येथे जाऊन धम्मचक्र प्रवर्तन केलं। धम्मचक्र प्रवर्तन करून 5 पंचवर्गीय भिक्खूंना अरहंत बनवलं आणि त्यानंतर भिक्खू संघ संपूर्ण जगभर धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला गतिमान झाला। भगवान बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर राजा सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धानंतर धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं। अनुप्रवर्तनचा अर्थ आहे की भगवान बुद्धाच्या धम्मचक्राला अधिक गतिमान केलं। भगवान बुद्धाचं धम्मचक्र गतिमान करून राजा अशोकाने त्या काळामध्ये खूप मोठं धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं। अनेक हजारो भिक्षू तयार झालेत। धम्माचं कार्य गतिमान झालं। त्यानंतर काही हजार वर्षानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली नागपूर मुक्कामी अशोकाच्या सारखंच धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं। म्हणजे राजा अशोकाच्या धम्मचक्राला थांबलेल्या धम्मचक्राला बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केलं। तर आता हे धम्मचक्र संपूर्ण भारतामध्ये गतिमान झालेलं आहे। नागपूरमध्ये लाखोच्या संख्येने लोक या धम्मचक्र अनुप्रवर्तनाचे साक्षीदार बनण्यासाठी लाखोच्या संख्येने जातात। तसंच औरंगाबाद येथील बुद्धलेणीच्या पायथ्याशी संपूर्ण मराठवाडा प्रांत, विदर्भ प्रांत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक बाबासाहेबांच्या धर्मांतराचं स्मरण करण्यासाठी विजयादशमीला औरंगाबादला येतात। खूप मोठ्या प्रमाणामध्ये 7-8 लाख लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोक सकाळी 6 पासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अतिशय गतिमान येतात। त्या निमित्ताने औरंगाबाद बुद्धलेणीच्या पायथ्याशी अनेक देशातील बौद्ध भिक्षू धम्मदेशना देऊन लोकांमध्ये परिवर्तन आणि जागृती करतात। त्यानंतर काही शासकीय क्षेत्रामध्ये असलेले पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, कलेक्टर अशा मोठ्या मोठ्या लोकांना बोलवून ते लोकांना शुभेच्छा देतात। तद्वतच खासदार, आमदार हे पण लोक मोठ्या संख्येने उपस्थित होतात। धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवानिमित्ताने गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी लोकांना आम्ही 22 प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा देत असतो आणि विविध जिल्ह्यातून लहान मुलांना इथं बोलवून गेल्या 40 वर्षापासून 100च्या संख्येने, 200च्या संख्येने श्रामणेर बनवून त्यांना 10 दिवसामध्ये ट्रेनिंग दिले जाते। तर अशा प्रकारे धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव औरंगाबादमध्ये प्रचंड थाटामाटामध्ये साजरा होतो। संपूर्ण कानाकोपऱ्यातून लोक पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये येऊन बुद्धलेणीच्या पायथ्याशी बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा ग्रहण करून धम्म श्रवण करतात। धम्मसंघ कोल्हापूर आयोजित 67व्या धम्मक्रांती दिनानिमित्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील धम्म चळवळ या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर संतोष बनसोड यांचे व्याख्यान झाले. धम्म संघाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक चौकाकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक DL कांबळे, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कुरण, महाबोधी पद्माकर उपस्थित होते. त्यांचे जे मुख्य प्रश्न आहेत पाहिजे ह्या हेतून हे सगळं परिस्थिती पहा. आम्हाला काय करणार आहे त्या वाघ नख्यानं, या देशातली प्रगती होणार आहे का हे आपण विचारात घेणं फार गरजेचं आहे. देशपासून नव्या जगामध्ये सुद्धा आज फोफावत आहे. आपण बघतोय आजचं चित्र घ्या, कालचं चित्र घ्या, वर्तमानपत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दर्शनाची पुनर्रचना करण्याच्या अनुषंगाने जे नवबुद्धयानं सांगितलेलं आहे त्यामध्ये ते असे म्हणतात की मी ज्या 22 प्रतिज्ञा देत आहे, बौद्ध धर्मातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या इतरांनी टाकलेल्या आहेत, त्या मी बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विज्ञाननिष्ठ धम्म तुम्हाला देतो आहे. मी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाने जो स्त्रियांचा पुरुषांच्या बरोबरीने दर्जा राखलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन मी हिंदू कोडविलाची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 पासून तर 19 पर्यंत स्त्री आणि पुरुष आणि सर्व समतेचा विचार मी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून हा धम्म दिलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्माच्या संदर्भामधली संकल्पना होती की आपल्या बौद्ध धम्म अनुयायांमध्ये आळस येऊ नये, जो आळस आज आलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी कराळे सर आहेत किंवा कांबळे सर आहेत, ही संपूर्ण मंडळी समोर बसलेली आहे. इथे आताच अशोक सर बोलून गेले जे सेवानिवृत्त झालेल्या या पहिल्या पिढीतल्या लोकांनीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्या खांद्यावर नव्हे तर मेंदूत घेतली आणि रस्त्यावर उतरवली, समाजाचं परिवर्तन केलं, समाजासाठी झटले, अहोरात्र झटले. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या इमारती, गाडी माडी ही दिसणार नाही, मात्र चळवळ त्यांनी त्या त्या ठिकाणी जिवंत ठेवली. मात्र नंतरच्या पिढीमध्ये ही चळवळ का उतरत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मला भीती अशी वाटते की कालांतराने लोक आपल्या आळशी बनवतात. कारण आपण प्रचंड संघर्ष केलेला आहे, पदोपदी संघर्ष केलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि रमाईचा त्याग यावर सुद्धा मी बोलणार आहे. आपण आपल्या महिला सुद्धा जे प्राध्यापक करू इच्छित पाहतात किंवा जे डॉक्टर करू पाहतात किंवा समाजातले जे समाज धुरीण जे घटक आहेत ते करू पाहतात, त्या ठिकाणी कुटुंबामध्ये सुद्धा त्यांना पुष्टी मिळत नाही. काही कुटुंबामध्ये तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात की माझ्या बापानं प्राध्यापक म्हणून, डॉक्टर म्हणून तुझ्याकडे दिलेला आहे आणि तुला काही या समाजातल्या गोष्टी करण्यासाठी दिलं, मला वेळ दे. अशा पद्धतीची चुकीची मांडणी सुद्धा समाजामध्ये होत आहे. म्हणून चळवळ थांबते की काय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की आळशी बनू नका. आळशी जर बनले तर समाजाचं वाटोळं झालं शिवाय राहणार नाही. आणि एक संसद जर बुद्ध धर्माची दिशेने वाटचाल करू लागला तर या देशातल्या इतर संसदांनी तोच पायंडा उचलला तर उद्या या देशातली चित्र बदललेलं आपल्याला दिसेल. हे त्यांना भीती वाटली आणि म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी हा जो विद्रोह झाला तो विद्रोह तिथं दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे काळजीपूर्वक डोळं उघडून बघण्याची गरज आहे, गंभीरपणानं समजून घेण्याची गरज आहे. त्रिशरण फणसी घेऊन घरात नुसतं गुडघं टेकून करण्याची ही प्रक्रिया नाही. तुम्हाला इथं बाबासाहेबांनी संघर्ष करायला शिकवलेला आहे आणि मुळातच आमची संघर्षाची अवलाद आहे. नागवंशी आपण आहोत, भीमा कोरेगावचा इतिहास आम्हाला आहे आणि संघर्षापासून घरात बसलो तर फार अवघड परिस्थिती आपल्या वाटेल येणार आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जे चालू आहे हे एक आंबेडकरीवादी म्हणून आपण समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून आम्हाला ह्या विषयाची गरज पडलेली आहे. मित्रहो, ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करताना बाबासाहेबांनी आम्हाला 26 नोव्हेंबरला घटना स्वीकारली 1949ला आणि 26 जानेवारी 50 पासून या देशामध्ये या संविधानाचा अंमल सुरू झाला. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.